8 महिने. होय, पूर्ण 8 महिने एका माणसाचा मृतदेह जमिनीवर खाली गाडलेला होता. पण प्रश्न असा आहे, हा खून नेमका का झाला? मृतदेह शेतात पुरवण्या इतका मोठा गुन्हा कोणी आणि का केला? 8 महिने कोणाच्याही लक्षात कसा आला नाही? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली नसती तर हा खून कायमचा मातीखालीच राहिला असता का? नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील रामटेक परिसरामध्ये घडलेली ही धक्कादायक घटना आता समोर आली आणि या प्रकरणाने संपूर्ण परिसर खळबळ उडवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामटेक तुमसर रोडवरील टुरिस्ट धाब्याचे मालक कैलास ठाकरे आणि आपल्या नवरगाव शिवारातील शेतात एका व्यक्तीचा मृतदेह गुपचूप पुरल्याची धक्कादायक माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ सक्रिय झाले आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय. तपासाची दिशा ढाब्याकडे वळली. ढाब्यावर काम करणारे शिवराम मरकाम, धर्मराज वरठी आणि धीरज वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आणि चौकशी दरम्यान उघड झाले आहे एक भयानक सत्य. ढाब्यावर कुक म्हणून काम करणारा प्रताप सिंग महादेव सिंग बैस उर्फ ठाकूर याचा खून करून मृतदेह शेतात पुरवण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. यानंतर रामटेक पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये घटनास्थळी पंचनामा केला आणि जे शेतात मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी खणून मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. आता या प्रकरणातील सर्वात धक्कादायक भाग समोर आलाय. ढाबा चालक पियुष कैलास ठाकरे वय वर्ष 23 याने चौकशी दरम्यान खून केल्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रताप बैस हा वारंवार दारू पिऊन शिवीगाळ करायचा. 26 जुलै 2025च्या रात्री ढाब्याच्या बाजूला असलेल्या गोठ्यात दोरीचा फास तयार केल्याचं पाहून पियुष ठाकरेने त्याला विचारणा केली. त्याचवेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की संतापाच्या भरात पियुष ठाकरेने प्रताप बैसच्या गळ्यात दोरीचा फास टाकून त्याचा खून केलाय. खून केल्यानंतर घाबरलेल्या आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी एक भयंकर कट रचलाय. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शेतात खड्डा खणण्यात आला आणि प्रताप बैसचा मृतदेह त्या खड्ड्यात गाडून टाकण्यात आलाय आणि त्यानंतर पूर्ण 8 महिने हा खून जमिनीखाली लपलेला राहिला. मात्र शेवटी सत्य बाहेर आलेच. या प्रकरणी पियुष ठाकरे, कैलास ठाकरे, शिवराम मरकाम, धर्मराज वरठी आणि धीरज वानखेडे या 5 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1), 238 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने 8 महिन्यापूर्वी घडलेल्या या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांनी मोठे यश आले आहे. पण इथे एक प्रश्न अजूनही उरतोय. एका माणसाचा जीव गेला, 8 महिने त्याचा मृतदेह मातीखाली पडून होता आणि सर्व घडत असताना कुणालाच काहीच कळलं कसं नाही? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणात आरोपींना कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धडाकेबाज सत्य उघड करणाऱ्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, नागपूर.